नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ब्रेडपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे चीज खिसून घेतलेले आहेत। आज चीज बघा हे असे आहेत बघा, अमूलचे घेतले होते अशा पद्धतीचे। हे 3 घेतलेले आहेत। त्यात टाकायसाठी साहित्य बघा, एक छोट्या आकाराचं मक्याचं कणीस घेतलं होतं, फ्रेश वाला आहे बरं का। हे काढून ह्यात थोडंसं मीठ टाकून हे शिजवून घेतलेलं आहे। हा पत्ता कोबी आहे, हा मी बारीक कापून घेतलेला आहे। गाजर घेतलेला आहे, ते पण असं बारीक कापून घेतलेलं आहे। एक शिमला मिरची घेतलेली आहे, ती पण अशी बारीक कापून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। चिली फ्लेक्स घेतलेले आहे, ह्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा। छोट्या आकाराचा अर्धा चमचा काळी मिरी पुडी घेतलेली आहे आणि हे छोटा अर्धा चमचा ऑरेगनो घेतलेला आहे। हे सगळं साहित्य आपण ह्या चीजमध्ये काढून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये टाकणार हे काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, ऑरेगनो आणि हे बाकीचं सगळं काढून घेते। आता हे सगळं काय करायचं माहिती आहे का, चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तरी चालू शकते किंवा थोडंसं एकदम चाट मसाला जरी टाकला तरी चालू शकते। नाहीतर अशा जर पद्धतीनं बनवलं ना तरी पण चवीला एक तर छान लागतं ना। फक्त मिक्स चांगलं कारण ह्यातली एखादी जर तुमच्याकडे जसं काय भाजी नसेल तर नाही टाकली तरी पण चालू शकते। ब्रेड घेतलेले आहेत बघा, जर तुम्हाला हवं असेल ते साईडचं कडा काढून घेतलं तरी पण चालू शकते, फक्त मधलं वाईट घेतलं तरी चालेल। 4 घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे। ही आपलं रेड चिली सॉस आहे आणि हे आपलं शेजवान सॉस आहे। एकदम थोडं थोडं घेतलेलं आहे, नुसतं टोमॅटो सॉस जरी टाकलं तरी चालेल। हे मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्या जागी तुमच्याकडे जे आपण हे करतो ना पिझ्झा सॉस जरी असेल ना तो जरी टाकला तरी पण चालेल। आता हे सगळं लावून घ्यायचं। मस्त असं बघा सगळीकडे मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर काय करू आपण, हे चमच्यानं आपण असं टाकून घ्यायचं सगळीकडे। ब्रेडवर बघा मी सगळं ठेवून घेतलेलं आहे। पॅन ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये आपण काय करूया एवढं बटर टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम, गॅस करणार आहे मी आता बारीक। जास्त काय ठेवायची गरज नाहीये, थोडा थोडासाच आपलं पण लावून घ्यायचं। पॅन गरम झाला की बारीक करायचा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं। 3 ठेवून घेतलेले आहेत। आता ह्याच्यावर काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे आणि गॅस करणार आहे आता आपलं मीडियम आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं बरं का, कारण की पॅन आपला चांगला गरम आहे। जर नॉनस्टिकचा असेल ना तरी पण तुम्ही 2 ते 3 मिनिटं लागतात गरम झाल्यानंतर। 2 मिनिटं होऊन गेलेले आहेत। झाकण काढूया, बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे। अशा पद्धतीत करायचं तर मस्त असं होतं आणि चवीला पण खूप छान लागतं बरं का। तर गॅस मी बंद करणार आहे, तुम्ही अशा पद्धतीत करून घ्या आणि एकदम झटपट असं, जास्त वेळ वगैरे लागत नाही। चवीला पण इतकं छान लागतं ना। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।